तर आज आपण उन्हाळी वाळवण्याच्या दुसऱ्या रेसिपीमध्ये पालक आणि रव्याचे खमंग आणि खुसखुशीत पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अतिशय झटपट असे बनवून तयार होतात, कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाहीये। अगदी झटपट असे हे पालक आणि रव्याचे पापड बनवून तयार होतात आणि खायला खूप सुंदर असे लागतात। हे पापड तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता, वर्षभरच नाही तर 2 वर्ष सुद्धा तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता। अजिबात खराब होत नाहीत आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुप्पट तिप्पट हे फुलले जातात। आणि तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर घरामध्ये फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड सुकले जातात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी पालक आणि रव्याचे पापड बनवण्यासाठी इथे आपल्याला एक लहान आकाराची पालकाची जोडी घ्यायची आहे। तर इथे मी पालकाची जोडी स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पालकाची पानं आहेत यामध्ये खूप जास्त माती असते, त्यासाठी याला स्वच्छ धुवून घेणे हे खूप गरजेचं आहे। धुवून घेतल्यानंतर ही पालकाची पानं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि मिक्सरला छान अशी फाईन प्युरी तयार करून घ्यायची आहे। अजिबात यामध्ये मोठे मोठे कण राहायला नकोय, गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घाला आणि अगदी फाईन प्युरी याची तयार करून घ्या। तर इथे पहा, इथे मी मिक्सरला ह्याची छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे। पाववाटी पाणी इथे मी घातलं होतं, पाववाटी पाणी घालून छान अशी अगदी फाईन प्युरी तयार करून घेतली। तुम्हाला जर वाटलं यामध्ये मोठे मोठे कण आहेत तर ही प्युरी तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता। तर इथे आपली पालकाची प्युरी बनवून तयार झाली, बाजूला ठेवून देऊया आणि एका बाउलमध्ये 1 कप इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। रवा इथे आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता। तर 1 कप रव्यापासून 50 ते 60 पापड बनवून तयार होतात, तेही अगदी पातळ काचेसारखे पापड बनवून तयार होतात। आता हा रवा आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। ह्या रव्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हा रवा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे या रव्यामध्ये जी घाण असते ती निघून जाते। तर इथे मी हा रवा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। रवा धुवून घेतल्यानंतर आता ज्या कपाने आपण 1 कप रवा घेतला होता त्याच कपाने यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। इथे आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे, बाकीचं पाणी आपण पुढे वापरणार आहोत। तर 1 कप पाणी घालून हा रवा आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे। मोठं पातेलं घ्यायचं, जाड तळाचं घ्यायचं शक्यतो, म्हणजे शिजवताना तळाला चिटकणार नाही। तर आता यामध्ये आपल्याला ज्या कपाने 1 कप रवा घेतला त्याच कपाने 6 कप पाणी घ्यायचं आहे। तर इथे पहा, इथे मी या कपाने 5 कप पाणी घेतलं आणि 6वा कप जे आहे, जी आपण पालकाची प्युरी तयार करून घेतली होती ती प्युरी इथे आपल्याला या कपाने मोजून घ्यायची आहे। पालकाची प्युरी सुद्धा पूर्णपणे 1 कप भरलेली आहे। 1 कप भरत नसेल तर तुम्ही त्याच कपामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता। टोटल इथे आपल्याला 6 कप पाणी घ्यायचं आहे आणि रव्यामध्ये आपण 1 कप पाणी घातलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे इथे आपल्याला 7 कप पाणी लागणार आहे। 7 कप पाणी अगदी परफेक्ट आहे, यापेक्षा जास्त नको किंवा यापेक्षा कमी नको। आता हे पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे। सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पाण्याला उकळी लवकर येते। त्यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे तीळ घातलेले आहेत, अगदी पाव चमचा पापडखार घातलेला आहे, 1 चमचा इथे आपल्याला अख्खे जिरे घालायचे आहे। जिऱ्याचा स्वाद यामध्ये खूप सुंदर येतो, त्यासाठी नक्की घाला। चवीपुरतं मीठ घालायचंय, इथे मी 1 कप रव्यासाठी 1 चमचा मीठ घातलेला आहे। आता हे संपूर्ण साहित्य छानपैकी मिक्स करून घेऊया आणि झाकण न लावता याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। झाकण अजिबात लावायचं नाही, कारण यामध्ये आपण पालकाची प्युरी घातलेली आहे। झाकण लावून जर तुम्ही हे पाणी उकळून घेतलं तर पालकाचा कलर जो आहे तो डार्क होतो आणि पापड वाळल्यानंतर काळपट दिसायला लागतात। त्यासाठी झाकण न लावताच उकळी काढायची आहे आणि उकळी आल्यानंतर जो सुरुवातीला आपण 1 कप पाणी घालून रवा भिजत घातला होता तो रवा तळातून मिक्स करून घ्यायचा। मिक्स करून घेतल्यानंतर उकळी आलेल्या पाण्यामध्ये एका हाताने हा रवा घालायचा आणि एका हाताने छान असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या तयार होत नाहीत। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण रवा यामध्ये घालून घेतलेला आहे। छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून घेतल्यानंतर मीडियम गॅसवरती 15 ते 20 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। एकसारखं हलवतच शिजवायचं आहे, अजिबात याला सोडून इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर यामध्ये गाठी तयार होऊ शकतात। तर इथे पहा, इथे मी 15 ते 20 मिनिटे याला शिजवून घेतलं। छानपैकी हे घट्ट झालेलं आहे, घट्ट झालंय आणि यावरती एक चकाकी सुद्धा तुम्हाला दिसत असेल। अशा पद्धतीने हे शिजून झालं की 15 ते 20 मिनिटानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि झाकण लावून परत एक 15 मिनिटे आपल्याला याला असंच कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे। शिजवून घेताना मध्ये मध्ये 5-10 मिनिटांनी याला हलवत सुद्धा राहायचं आहे। पुन्हा एकदा 15 मिनिटे मी हे शिजवून घेतलं आणि 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा आणखीनच हे घट्टसर झालेलं आहे। तर इथे आपलं रवा आणि पालकाच्या पापडाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। पीठ इथे आपलं शिजवून तयार झाले, याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। गरम गरम असतानाच याचे आपल्याला पापड घालायचे नाहीयेत, कारण आपण हे पापड
प्लास्टिकवर घालणार आहोत. प्लास्टिकवर गरम गरम पापड घातले तर ते प्लास्टिकला चिटकून बसतात. त्यासाठी इथे आपल्याला हे मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याचे आपल्याला पापड घालायचे आहेत. तर इथे मी हे मिश्रण आता एक 15 ते 20 मिनिटं फॅन खाली थंड करून घेते. आणि थंड करत असताना सुद्धा याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, नाहीतर यावरती एक लेयर तयार होते आणि मग ती आपल्याला फेकूनच द्यावी लागेल. त्यासाठी मध्ये मध्ये हलवतच याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, इथे आपलं जे पापडाचं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे. तर इथे थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट झालेलं नाही आहे. तुम्हाला जर वाटलं मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे तर अर्धा कप एक पाणी तुम्ही गरम करून यामध्ये ॲड करून घेऊ शकता. तर इथे पहा, इथे मी याचे पापड घालून घेतलेले आहेत. पापड घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून माहिती नाही कसा पण डिलीट झाला. इथे आपल्याला खूप जास्त पातळ पापड घालायचे नाहीयेत, थोडेसे जाडसरच पापड घालायचे, म्हणजे वाळल्यानंतर हे आणखीन जास्त पातळ होतात. आता हे घातलेले पापड आपण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊया. आणि वाळल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पापड जे आहेत ते किती छान असे पातळ काचेसारखे झालेले आहेत. अगदी सुंदर बनवून तयार होतात. अजिबात एक सुद्धा पापड फाटत नाही. तर इथे आपले पालक आणि रव्याचे पापड बनवून तयार झालेले आहेत. हे पापड तुम्ही हवाबंद डब्यात 2 वर्ष जरी स्टोअर करून ठेवले तरी अजिबात खराब होत नाहीत आणि चवीला खूप सुंदर असे हे पापड बनवून तयार होतात. आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये पापड घालायचा आणि पापड इथे तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर दुप्पट तिप्पट असा फुलला जातो. अजिबात यामध्ये क्रॅक्स वगैरे गेलेले नाहीयेत. प्रत्येक पापड मस्त असा तिप्पट फुलला जातो. तुम्ही जर नवशिक्के असाल, पहिल्यांदाच पापड बनवत असाल तर ह्या पापडची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्टच बनवून तयार कराल. आणि चवीला तर हे पापड खूप खमंग असे बनवून तयार होतात. तर तांदळाचे पापड तुम्हाला जमत नसतील तर हे रव्याचे पापड तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर इथे पहा, इथे मी एक 5 ते 6 पापड तळून घेतलेले आहेत. आता तळून घेतलेले पापड सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. वाळवून घेतलेल्या पापडापेक्षा तळलेला पापड 4 पट असा फुललेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. असे हे 4 पट फुलणारे मस्त असे खमंग खुसखुशीत पालक आणि रव्याचे पापड ह्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीमध्ये तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहेत. अतिशय खमंग खुसखुशीत असे बनवून तयार होतात आणि अगदी झटपट असे बनवून तयार होतात. कुठलीही पूर्वतयारी अजिबात करायची गरज नाहीये. तर नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.